सणांमध्ये आपल्या घरात शंकरपाळ्या आणि करंज्या करतानाही मैदा वापरतात। पिझ्झा पासून ते समोसा आणि ब्रेड पर्यंत अशा बऱ्याच गोष्टी या मैद्यापासून बनवलेल्या असतात। मैद्याचा वापर केल्यामुळे या पदार्थाला चव तर येते, मात्र हे पदार्थ खाणे हे शरीराला चांगले नाही। मैदा आरोग्यासाठी हानिकारक मानला जात असला तरीही तो जवळजवळ प्रत्येक घरात वापरला जातो। मैदा हा दिसायला अगदीच शुद्ध पांढरा आणि एकदम बारीक असतो, त्यामुळे बरेच लोकांना असा प्रश्न पडतो की हा नक्की कशापासून बनवलेला असतो। काही लोकांना वाटतं की हे कृत्रिम उत्पादन आहे, परंतु असं अजिबात नाही। हे रिफाइंड पीठ तुम्ही ज्या गव्हापासून बनवलेल्या चपाती आणि पोळी खातात त्याच गव्हापासून बनवले जाते। आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की गव्हाचे पीठ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, परंतु रिफाइंड पीठ म्हणजेच मैदा हे आरोग्यासाठी अपायकारक का मानले जाते आणि ते खाण्यास मनाई का आहे? तसेच हा मैदा नक्की बनवला तरी कसा जातो? तर हेच आज आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। मैद्याला रिफाइंड पीठ असेही म्हटले जाते, कारण ते अनेक वेळा चाळून आणि प्रक्रिया करून स्वच्छ आणि मऊ बनवले जाते। मैदा आणि गव्हाचे पीठ हे दोन्ही गव्हाच्या दाण्यांपासूनच बनवले जातात, परंतु मैदा बनवण्याची प्रक्रियाच या दोघांमध्ये फरक करते। आता यातील मुख्य फरक असा आहे की मैदा हा गव्हाच्या दाण्यांच्या एंडोस्पर्मचा वापर करून बनवला जातो, तर आट्यामध्ये गव्हाच्या दाण्यातील एंडोस्पर्म, जंतू आणि कोंडा असे सर्व चांगले गुण असतात। आता यासाठी गव्हाच्या दाण्याची रचना जाणून घेणे महत्त्वाचे आहे। आता या एका गव्हाच्या दाण्याचे 3 मुख्य भाग असतात। गव्हाच्या दाण्याचा बाहेरचा पिवळसर भाग असतो त्याला ब्रान असे म्हणतात। आता त्याच्या आतील पांढरा भाग जो आहे त्याला एंडोस्पर्म असे म्हणतात। गव्हाच्या दाण्यातील याच एंडोस्पर्म या भागाचा वापर करून मैदा बनवला जातो, किंवा फक्त एंडोस्पर्म यापासूनच मैदा बनवला जातो। आता गव्हाच्या दाण्यातील तिसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जर्म। हा भाग गव्हाच्या बीज अंकुरासाठी महत्त्वाचा असतो। आता मैदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गव्हाच्या दाण्यातील ब्रान आणि जर्म हे 2 भाग काढून टाकले जातात आणि फक्त एंडोस्पर्म पासूनच मैदा बनवला जातो। आता बघूया मैदा बनवण्याची प्रक्रिया। मैदा बनवण्याच्या प्रक्रियेतील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे योग्य गहू निवडणे। चांगल्या पिठासाठी उत्तम दर्जाचा गहू असणे आवश्यक असतो। सर्व प्रकारचे गहू हे मैदा बनवण्यासाठी योग्य नसतात। रिफाइंड पीठ बनवण्यासाठी असा गहू वापरला जातो ज्यामध्ये प्रथिने जास्त असतात आणि धान्य जाड, मजबूत आणि सोनेरी रंगाचे असते। यापासून तयार केलेले पीठ हे अधिक मऊ आणि पांढरे असते। गव्हाची निवड केल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली जाते। ही चाचणी प्रयोगशाळेत विशेष यंत्रांच्या सहाय्याने केली जाते, जिथे गव्हामध्ये किती ओलावा आहे, धान्यांचा आकार किती आहे आणि त्यात प्रथिनांचे प्रमाण किती आहे हे पाहिले जाते। जेव्हा गहू या सर्व मानकांची पूर्तता करतो तेव्हाच तो मैदा बनवण्यासाठी प्रक्रिया युनिटमध्ये पाठवला जातो। आता मैदा बनवण्यातील प्रक्रियेतील सर्वात पहिला टप्पा म्हणजे स्वच्छता। या स्टेपमध्ये गहू पूर्णपणे स्वच्छ केला जातो। मैदा हा अतिशय बारीक पदार्थ आहे, त्यामुळे गव्हाची साफसफाई देखील योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे। त्यासाठी अनेक फिल्टर्स लावलेले असतात आणि गव्हातील सर्व घाण, धूळ, दगड, भुसे काढून टाकले जातात। तसेच या प्रक्रियेला खूप वेळ लागतो। यानंतर गव्हात लपलेले सर्वात लहान धातूचे तुकडे देखील काढण्यासाठी चुंबकासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। पीठ दळताना मशीन खराब होऊ नये आणि पीठ पूर्णपणे सुरक्षित राहावे म्हणून ही स्टेप महत्त्वाची आहे। आता गहू साफ केल्यानंतर ते साफ केलेले गहू पुढील प्रक्रियेसाठी कारखान्यामध्ये पाठवले जातात। कारखान्यात आल्यानंतर गहू भरडले जातात आणि यासाठी कारखान्यात रोलर्स बसवलेले असतात। या रोलरमधून गहू पास केल्यानंतर गहू पूर्णपणे भरडले जात नाही, तर फक्त गव्हाच्या वरची साल काढली जाते आणि त्यानंतर गव्हाचा मधला भाग आणि वरच्या आवरणाचा भुसा हा वेगळा केला जातो आणि खाली उरतो तो गव्हाचा मधला सफेद भाग। आता या मिळालेल्या एंडोस्पर्मच्या पावडरलाच पुन्हा एकदा हाय प्रेशरने दळून एकदम बारीक पीठ तयार केले जाते। याला दळल्यानंतर तयार झालेल्या पांढऱ्या पिठावर रासायनिक प्रक्रिया म्हणजेच ब्लिचिंग प्रक्रिया केली जाते। यामुळेच ते गव्हाच्या पिठापेक्षा अगदीच पांढरे शुभ्र आणि वेगळे दिसते। आता हे बनवलेले पीठ पॅकेजिंगसाठी वेगवेगळ्या फिल्टर प्रक्रियेतून जाते। या प्रक्रियेत उरले सुरलेले पिठातील सर्व कण काढून टाकले जातात। अशा प्रकारे हा बनवलेला मैदा पॅकेजिंगसाठी पुढे पाठवला जातो। पॅकिंग केल्यानंतर मैदा विक्रीसाठी बाजारात पाठवला जातो।
अशा प्रकारे कारखान्यात गव्हापासून मैदा बनवला जातो। आता बघूया मैदा आरोग्यासाठी फायदेशीर का नाही। मैदा हा अतिशय आरोग्यदायी आणि नैसर्गिक घटकांपासून बनवला जातो, परंतु तो बनवताना त्यातील सर्व गुणधर्म काढले जातात। मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण अगदीच नसल्यासारखेच असते, त्यामुळे पचनाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात। मैदा हा जरी गव्हापासून बनवलेला असला तरी त्यात गव्हाचे गुणधर्म अजिबात नसतात आणि ते स्टार्च सारखेच असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात। नियमित मैदा खाल्ल्यास लठ्ठपणाची समस्या देखील वाढू शकते, तसेच आतड्याच्या समस्याही उद्भवतात। आरोग्याच्या दृष्टिकोनातून गव्हाचे पीठ अधिक फायदेशीर मानले जाते, कारण त्यात लोह, मॅग्नेशियम आणि फायबर सारखे पोषक घटक असतात। परंतु मैदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये याच गोष्टी काढून टाकल्या जातात, म्हणूनच रिफाइंड पिठापासून बनवलेल्या गोष्टी जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।